नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या मोठ्या कॉलेजमध्ये कॉमर्स या फील्डसाठी ॲडमिशन घेतल्यानंतर खरंच त्याचा फायदा होतो का, हे आज आपण जाणून घेणार आहोत। तर आपल्यासोबत CA शिवराम गाडगीळ सर आहेत। सर, नेमकं ह्या विषयाबद्दल मार्गदर्शन करा। हा एक मोठा प्रॉब्लेम असतो, म्हणजे प्रेफरन्सेस आपण कसे द्यायचे हा एक खूप मोठा प्रॉब्लेम सगळ्याच स्टुडंट्सना असतो, पॅरेंट्सना पण असतो। बरोबर। आणि बरेचदा काय होतं, आपण चांगले मार्क्स मिळाल्यानंतर किंवा मार्क्सचं फार हे न करता आपल्याला डोक्यात असतं की आपण एखाद्या मोठ्या कॉलेजला जायचं, बस, किंवा एखादं फेमस कॉलेज आहे, नाव असतं, सगळे मित्र आपले जात आहेत म्हणून आपल्याला ते एक डोक्यात असतं। बरोबर। पण ह्याच्यात एक प्रॉब्लेम असा असतो की आपण पुढचं काही न विचार करता जर अशा मोठ्या कॉलेजेसला फक्त नावासाठी ॲडमिशन घेतली तर त्याचा तसा उपयोग होत नाही, कारण पुढे जाऊन आपल्याला काय करायचंय। म्हणजे थोडक्यात एखादं कॉलेज सिलेक्ट करताना फक्त 11वी 12वी एवढंच बघून चालणार नाही, तर पुढे ते कुठले कोर्सेस आपल्याला देत आहेत, ॲडिशनल कोर्सेस, किंवा त्यांचे कुठले वोकेशनल काही कोर्सेस आहेत का, किंवा आता जसं 4 इयर्स ग्रॅज्युएशन प्रोग्राम येतोय तर त्याचं त्यांचं काय फॅसिलिटी ते देत आहेत। सो हे सगळं बघून जर हा डिसिजन घेतला तर ते जास्त फायद्याचं आहे। नाहीतर नुसतं मी एखाद्या मोठ्या कॉलेजला ॲडमिशन घेतली म्हणजे आता माझं करिअर सक्सेस झालं असं नसतं। तर तुम्ही आता समजा उद्या प्रोफेशनल कोर्स करणार असाल तर तुम्हाला टाइम मॅनेज पण करता आला पाहिजे, कारण मोठ्या कॉलेजेसमध्ये असं होऊ शकतं की त्यांचं काही रिक्वायरमेंट्स असतील टाइम रिलेटेड, मग आपल्याला प्रोफेशनल कोर्सचा अभ्यास करताना ती अडचण होऊ शकते। त्यामुळे तो पण एक मोठा प्रॉब्लेम त्यामध्ये असतो। आणि फीचा पण एक तिथे कन्सर्न असतो, हा सगळ्यात मोठा आहे। त्यामुळे काही वेळेस जास्त फी असते, आणि ती जर फी तेवढी बेनिफिशियल नसेल आपल्या करिअरसाठी तर ते अननेसेसरी तो एक्सपेन्स करणं हे फायद्याचं ठरत नाही। त्यापेक्षा आपण एखाद्या स्किलवर जर ते पैसे हे केले, इन्व्हेस्ट केले, आणि आपण जर काही वेगळे स्किल शिकलो त्याचा फायदा तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो। त्यामुळे नुसतं मोठ्या कॉलेजला मी जातोय किंवा मित्र जात आहेत म्हणून मला जायचं आहे, हा हट्ट धरणं चुकीचं आहे। तुम्ही थोडा विचार करून जर तो डिसिजन घेत असाल तर नक्कीच चांगलं आहे। आणि मोठ्या कॉलेजला जायचं नाही असं नाही, फक्त थोडासा पुढचा विचार करून आपण जर ॲडमिशन घेतली तर ते जास्त सोयीचं। बरोबर, म्हणजे पुढचे आपण कुठले मोठे कोर्सेस करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला किती वेळ लागणार आहे याचा विचार करणं खूपच गरजेचं आहे। तर हा खूपच महत्त्वाचा विषय होता आणि पालकांनी ह्याबाबत नक्कीच विचार करणं गरजेचं आहे, कारण आपले पाल्य म्हणतायत म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे का, त्याच्या व्यतिरिक्तही खूप मोठे मोठे जर तुमचे ध्येय असतील तर नक्कीच टाइम मॅनेजमेंट आधी बघा, त्यानंतर कॉलेजेसच्या वेळा बघा आणि त्याच्या अकॉर्डिंगली प्लॅन करा। कारण कुठल्याही प्रोफेशनल कोर्ससाठी आज आपल्याला कुठेतरी बाहेर स्किल अचीव करण्यासाठी जावे लागतात आणि तिथे वेळ जातच असतो। तर आपल्याला या संदर्भात कुठलीही काउन्सिलिंगची गरज असेल तर नक्कीच रँकर सबची टीम आपल्याला मदत करणार आहे। नंबर स्क्रीनवर आहेत, लवकरात लवकर आपण संपर्क करू शकता। थँक्यू व्हेरी मच।